संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याच्या नंतर त्या गोकुळवासियांची अवस्था तरी काय, त्या अवस्थेचं सविस्तर वर्णन म्हणजे आजचा हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा साधा सरळ सोपा असा भाव आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय गोकुळवासी यांच्या आनंदाला कशा पद्धतीने पारावार राहिला नाही, तो भगवान परमात्मा आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं बुवा याचं वर्णन सविस्तर आहे. महाराज म्हणतात मथुरेवरून गोकुळामध्ये अवतीर्ण झाला, एका गवळणीनं पाहिला, सगळीकडे बातमी पसरली. पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही बुवा. महाराजांनी वर्णन करावं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, का तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. महाराज ते गवळणींनी गोकुळवासियांनी आनंद तरी कसा व्यक्त करावा. आनंद व्यक्त करताना कोणी पेढ वाटते, कोणी बर्फी वाटते. सगळ्यांनी आपापल्या घरापुढे सडा समार्जन करून रांगोळ्या काढल्या. प्रत्येकाने आपापल्या घरावरती गुढ्या उभारल्या. गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे, कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुकोबा म्हणतात, गड्या तो भगवान परमात्मा एवढा गोंडस एवढा सुंदर दिसायला होता ना, त्याला ज्यांनी ज्यांनी पाहिला उगच आनंदाला पारावार नाही, त्याला एकदा का पाहिला, पाहिल्याच्या नंतर त्याचं ते सावळं असणारं स्वरूप प्रत्येकाच्या डोळ्यात भरलं बुवा आणि सगळ्यांची मन त्याने आपल्याकडे वेधून घेतली. तुका म्हणे छंदे मन मोहिले मन वेधिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल अभंगाचा साधा सरळ सोपा असा भाव आहे. किम निमित्तानं कीर्तने, कशा निमित्ताने एवढा मोठा सोहळा आयोजित आहे, सगळ्यांना श्रोते बुवा, पण ते वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या नात्याने याला स्पर्श करून जायचा. तो म्हणजे असा थोडासा ट्रबल आणि गेन लांबून खेचवते, म्हणजे मी जवळ येतच नाही त्याच्या. आपल्या दहिटणे गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भगवत भक्त संमेलन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सप्ताहाचं वर्ष जवळजवळ 23वे. 22 वर्ष परिपूर्णत्वास गेली आणि 23व्या वर्षाची आज परिपूर्णता आहे बुवा. आणि त्याची सांगता करत असताना ती काल्याच्या कीर्तनाने व्हावी हा मानस आहे. प्रत्येक सप्ताहाचं हे नियोजन असतं. कलशस्थानाचं कीर्तन असं म्हणलं जातं. काला म्हणजे कलशस्थानाचं कीर्तन समारोप करायचा आहे, सप्ताहाची सांगता करायची, त्याच्यासाठी काला हा अतिशय आवश्यक आहे. आणि साधू संतांनी ही घालून दिलेली परंपरा आपल्या गावानं अतिशय चोखपणे पार पडावी, त्या निमित्तानं ही काल्याची कीर्तनाची सेवा. माझाही योग चांगला आहे बुवा, तुमच्या सर्वज्ञांच्या दर्शनाचा योग आहे. मायबाप तुमची जेवढी परमार्थामध्ये व्यतीत केलेली तुमची आई वर्ष आहेत ना, निदान माझं तेवढं वय बी नाही, तरी सुद्धा मोठा तुमच्या मनाचा मोठेपणा तुम्ही केला बुवा. म्हणजे राजेंद्र महाराज असतील, आमचे हे संदीप शेट असतील, ते सगळी मंडळी बुवा, तुम्ही सगळे जेवढे काही संयोजक मंडळी आहे त्या सगळ्या संयोजक वतीने माझ्यावरती विश्वास दाखवला. माझ्यासारख्या येड्याला काल्याचे कीर्तन दिले. आता तरी सुद्धा दिलं का असं ना, जबाबदारी खांद्यावरती आहे. थोडा आवाज दे ना कडे, आवाज कमी पडतोय. हा आवाजच आहे ना, तुम्हाला तर आवाजच नाही काय. हे मरतेन बुवा, आजच्या शेवटचा दिवस आहे त्यांना आवाज. आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटाच्या दिवसाचा समारोप गोड करावा, ती जबाबदारी तुम्ही सगळ्या मंडळीने माझ्या खांद्यावरती टाकली. काल्याचं कीर्तन आहे आणि अतिशय गोड अशी सेवा तुमच्या समोर द्यायचा प्रयत्न करणारे मायबाप. गेली 7 दिवस झालं प्रत्येक सेवा ऐकतायत. पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंतच्या सेवा तुम्ही ग्रहण केल्या आहे. पाहायला गेलं तर मागच्या वर्षी आलो तेव्हा हे वातावरण पाहायला नव्हतं. मागच्या वर्षी आलो तेव्हा मी मंदिरामध्ये 2-4 भजनी पाहिल्याच्या नंतर 7-8-10 मंडळीच माया पुढे बसलेले असायचे. 9 ते 11चं तुमचं कीर्तन आणि त्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने येणं झालं माझं. आणि इथं आल्याच्या नंतर पाहिलं तर काल्याला समाज असतोच नाही असं नाही,
पण एवढा समाज मी तर म्हणतो याच्यापेक्षा डबल समाज प्रत्येक दिवशीच्या कीर्तनाला होता बुवा. हे तुमच्या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं स्वरूप वाढताना आम्ही पाहतोय आणि हे असंच वाढत जावं एवढीच भगवान परमात्म्याच्या चरणावरती प्रार्थना करायची आणि आपल्या या उर्वरित असणाऱ्या वेळेमध्ये या अभंगावरती गोड असं चिंतन द्यायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला फक्त एक काम करायचं काय सर्वांगाचं कान करून ऐकायचं. विठ्ठल पहिल्या दिवसाची कीर्तनाची मर्यादा आहे. पहिल्या दिवशीच्या बुवानं अभंग घ्यावा तो नामपर प्रकरणात, कारण ती संतांनी घालून दिलेली परंपरा आहे. असा काही कुठं लिखित नियम नाही बुवा की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा. पण शिवाजी महाराज पटवून देतो का घ्यावा. तुकोबारायांचे सगळे अभंग आहे बुवा. मग पहिल्या दिवशी शेवट तो भला माझा बहु गोड झाला चालत नाही, चालायला काय झालं. पण पहिल्या दिवशी नामाचंच महत्व प्रतिपादन काय करायचं आई याच्या मागे सुद्धा रिझन आहे. ते रिझन असं आहे बुवा. असं म्हणतात भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला केलं तर ते कार्य पूर्णत्वात जातं बुवा. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. पण त्याच्यासाठी सुरुवातीला ते नाव स्मरण आधी मुखात यावं लागतं. मग तुम्ही तर एवढा 7 दिवसाचा सप्ताह करताय बुवा. सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा याच्यासाठी पहिल्या दिवशीच्या महाराजांनी नामपर प्रकरणातील अभंग घेऊन त्याच्यावरती विवेचन करावं, नामाचा गजर करावा. मग मध्ये स्थितीपर आहे, भक्तीपर आहे, संतपर आहे, नवे नवे वेगवेगळ्या पद्धतीचे संत मागवय घ्यावं, त्याच्यावरती चिंतन करावे. आजच्या दिवसाची मर्यादा म्हणजे आजच्या दिवशी फक्त भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा. का माहितीये का, आजचा दिवस एवढा पवित्र आहे. 7 दिवसाचा सप्ताह चाललाय. या 7 दिवसाच्या सप्ताहाला पहिल्या दिवशी आला नाही, दुसऱ्या दिवशी आला नाही, तिसऱ्या दिवशी आला नाही. अहो 6 दिवस माणूस आला नाही, पण काल्याच्या दिवशी माणसानं आवर्जून काल्याच्या कीर्तनाला यावं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये बसावं. याचा फायदा एकच आहे, जीवनभर केलेली कितीही पापा असू द्या, काल्याच्या कीर्तनामध्ये बसला रे बसला, भगवान परमात्म्याचं चरित्र ग्रहण केलं, ते ऐकलं कानानं, श्रवण केलं, तर त्याच्या चरित्रानं तुमचे आमचे जेवढे काही दोष आहेत त्या दोषांची सगळी निवृत्ती होते. असं म्हणतात एखाद्या स्त्रीला प्रसूत काळाच्या वेळेमध्ये जर वेदना होणार असेल, भगवान परमात्म्याच्या जन्माचं प्रयोजन आणि भगवान परमात्म्याच्या जन्माचं चरित्र ऐकलं, प्रसूतीच्या वेदना नाहीशा झाल्या. असं म्हणतात ज्याच्याकडून जीवनामध्ये नकळतपणे चोरीचं पाप घडलंय, मी नकळतपणे शब्द वापरतोय बरं का, कारण जाणून बुजून केलेली पाप तीर्थाच्या बापालाही जात नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. मग तिकडं तुम्ही प्रयागराजला जा, कुंभात डुबक्या मारा, नाही तर काय बी करा, ते मनाने केलेलं पाप जात नाही. ती पाप आमच्या महाराजांनी म्हणावं, ती पाप कसं आहे माहितीये का, पाण्यात डुबकी मारली की असं वरती तरंगतंय आणि वरती आलं की पुन्हा डोक्यावर बसते, पण जात नाही बुवा, ती पाप जाणार नाही. महाराज म्हणतात नकळतपणे केलेली पाप, त्याच्यामध्ये एखाद्याकडून चोरीचा आव असू द्या किंवा चोरीचं पाप घडलेलं असू द्या, काल्याच्या कीर्तनामध्ये आला, भगवान परमात्म्यानं केलेल्या चोऱ्यांचं चरित्र ऐकलं, चोरीच्या पापाचं नाहीच झालं बुवा. असं म्हणतात ज्याच्याकडून व्याभिचाराचा नकळतपणे आव घडला असेल, ज्याच्याकडून नकळतपणे व्याभिचाराचं पाप घडलं असेल, काल्याच्या कीर्तनामध्ये आला, भगवान परमात्म्यानं केलेलं व्याभिचाराचं चरित्र ऐकलं, व्याभिचाराचा दोष नाहीचा झाला, त्याच्यासाठी महाराजांनी वर्णन करावं. पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया. पवित्र चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे, हो रूपाच्या आधारे गोजरिया. पवित्र होतो माणसा देह. काल्याचं चरित्र ऐकलं, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. आवर्जून काल्याच्या कीर्तनामध्ये बसावं आणि भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन ऐकावं बुवा. आणि आजच्या दिवसाचं जे चरित्र आहे,
आमचे चोपदार एक दिवशी मला भेटलो, चोपदार मला म्हणते, होय महाराज चोपदार आठवते का भेटलेलो आठवते का? इथं तुमच्या चौकामध्ये भेटलो नव्हतं. हा हे काय आठवलं त्याला, या चौकामध्ये भेटलं मला आणि मला म्हणते, होय तुमचं काल्याचं कीर्तन आहे होय? म्हणलं हो. म्हणजे काल्याच्या कीर्तनात ते भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. तर म्हणलं हो, का बरं उच्चार करायचा? ते आचरण केलं तर नाही चालत. म्हणलं कसं? ते म्हणले, अहो वैतागलो एका बायकोनी. कृष्णाला म्हणले 16,108 होत्या, आम्ही 2-4 केल्या तर काय होतंय? मी म्हणलो, गड्या इथं एकीनेच बार गड्या उघड्या पाडले. हा म्हणते बुवा, इथं एक सांभाळता नाकीनं येते. इथं 16,108 गड्या भगवान परमात्म्याने केलेले जी लीला आहे त्या चरित्राचा फक्त आजच्या दिवशी उच्चार करायचा आणि आचरण करायचं. ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राचं महाराजांचं वर्णन आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळेला, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. तारू भावा सागरीचे, तारू भावा सागरीचे, अनुभवा गायरीचे, तारू भावा सागरीचे. आजच्या दिवशी वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार आहे, त्याचं आचरण करायचं नाही बुवा. काय चरित्र आहे भगवान परमात्म्यानं. आणि आजची मर्यादा आहे बरं का, भल्या भल्यांना असा भ्रम आहे बरं का. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनकार कीर्तनामध्ये सुरुवातीलाच सांगून जातो, बापू कीर्तनकार सुरुवातीलाच म्हणतोय चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण कोणत्या गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार आहे? मस्की महाराज कोणत्या चरित्राचा? रांगत रंगणी, चोरी तो लोणी किंवा ए दशे चरित्र केले नारायणे. कोणत्या दशेमध्ये? रांगता गोधनी, रांगताना केलेलं चरित्र, गायी राखताना केलेलं चरित्र. आजच्या दिवशी फक्त याच चरित्राचा उच्चार करायचा. पण आमचा गडी सुरुवातीपासून जे मथुरेत जन्माला घालतोय ते कंसाच्या वसुदेव देवकीच्या लग्नापासून पार त्या शेवटपर्यंत गोकुळात येईपर्यंतच 12 वाजते. चरित्राचा उच्चार शेवटच्या 5 आणि 10 मिनिटांमध्ये नाही गड्या. आजच्या दिवशी चरित्राचा उच्चार असा करायचा, त्याने केलेल्या लीला सांगायच्या, त्यानं केलेल्या चोऱ्या सांगायच्या, त्याने केलेल्या खोड्या सांगायच्या. कारण यानं माणसाचा देह पवित्र होतो. काय चरित्र आहे भगवान परमात्म्याचं? भगवान परमात्मा ज्यावेळेस वसुदेव आणि देवकीच्या पोटामध्ये असणारा तो गर्भ वाढतोय, आधीच आकाशाची वाणी झालेली, कंसा देवकीच्या गर्भातून येणारा 8वा तुला मारणार आहे. हे कळल्याच्या नंतर म्हणला 8वा मारणारी पहिली मारत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते नारदाने युक्ती केली. म्हणला पहिल्यापासून मोजलं तर 8वा होतोय ना 8व्यापासून मोजलं तर पहिला 8वा होतोय. कुठून मी मोज? हे चतुरातो शिरोमणी कुठून बी कसा बी यायला बसलाय गड्या. पहिल्यापासून मारायला सुरुवात कर. का? कारण पुण्य सारावया, पुण्याचा नाश करायचा होता. आणि तो नाश करता करता बंदी शाळेमध्ये घातलं. 6 ही मारिता दुराचारी, 6 मारली. 7वा योग मायेनं रोहिणी आईच्या गर्भामध्ये घातला. आणि 8वा भगवान परमात्मा आमच्या देवकीच्या उदरामध्ये वाढतोय. वाढत असणारा तो गर्भ पाहिलं तर देवकी मातेनं म्हणावं गड्या 6 या कंसानं मारले. एकही मुलगा वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं नाही, पण एवढा तरी वाचवायचा आहे. काहीतरी आयडिया करा आणि याला कुठंतरी सोडा मिठी, लपवा जगजेठी. भगवान परमात्मा तेजपुंज असणारा तो प्रकट झाला. आमच्या वसुदेवानं त्याला पोटलीमध्ये घातला आणि यमुना मैयाच्या तीरावरनं घेऊन यमुना मैया पार करून गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर यशोदा माई नुकतीच प्रसूत झालेली, तिथं माया जन्माला आली.
त्या मायेला उचललं भगवान परमात्मा तिच्या जागेवरती ठेवला वसुदेव माघारी गेले सकाळी उठून यशोदा माईच्या पुढ्यात आमचा भगवान परमात्मा छोटीशी अशी रूपवान मूर्ती खेळते बुवा पाहायला गेलं तर नंद बाबाची बहीण रस्त्यानं जाता जाता काल रात्री म्हणे आमच्या वहिनीला वेदना होत होत्या काय झालं म्हणून बघण्यासाठी खिडकीमधून जसं डोकवल्याच्या नंतर असा तो भगवान परमात्म्याचा तेजपुंज चेहरा समोर पाहिला यशोदा माईच्या शेजारी भगवान परमात्मा लीला करत खेळताना पाहिला आणि खिडकीतून पाहूनच पळत चालली भैया लल्ला हुयो है लल्ला क्या हो लल्ला छोटस ते लहानस बाळ वसुदेवानं आपल्या यशोदा माईनं आपल्या पुढ्यामध्ये घेतलं गड्या हो खरं सांगा आहे शेंबड नकट कान खरपडी लेकरं आपल्याला जन्मली तर माईला किती आनंद होतो माय अशी उचलून घेते माय मा राजाचे ना अमकयन तमकय असं म्हणून त्याचं पपी घेते ती भले त्याच्या नाकातून किती धारा चालू द्या इथं तर जगाचा मालक यशोदेच्या पोटी जन्माला आला दिसायला एवढा राजसस कुमार मदनाचा पुतळा असा तेजपुंज भगवान परमात्मा हातामध्ये घेतला सर्वांनी पाहिला या यशोदा माईच्या नंदनी जी पाहिला ती एकीला सांगून तिचं भागलं नाही बुवा तिच्यापासून जी पळत सुटली त्या अख्ख्या गोकुळातच नुसती चिंगरीगत सुटली बुवा काय झालं गवळण सांगती गवळाने लहान पुत्र झाला यशोदेला गवळाला सांगती गवळाने लहान पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला ग पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला ग पुत्र झाला यशोदेला ग पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला ग पुत्र झाला गवळाना हा गवळाना सांगती गवळाने लहान पुत्र झाला यशोदेला 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 बाईनं जे बोबाटा सुरुवात करायला केली ते एकीपासून दुसरीकडून दुसरीपासून तिसरीकडे बाया खरं सांगा तुमच्या पोटात काय राहतं का नाही एकीला कळलं की तिला फक्त म्हणायचं तुला म्हणून सांगते कुणाला म्हणू नको बरं का तिने दुसऱ्यापाशी जायचं तिला बी तेच म्हणा तुला म्हणून सांगते कुणाला म्हणू नको एकीपासून दुसरीकडून तिसरीकडं चौथीकडं पाचवीकडं बघता काय अख्ख्या गोकुळामध्ये गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सगळ्या गवळणींची नुसती गलबल झाली नंदबाबाच्या वाड्यावरती सगळ्या गवळणी पाहायला त्या भगवान परमात्म्याला तेजपुंज असा त्या भगवान परमात्म्याचा चेहरा आपल्या डोळ्यामध्ये साठवला गड्यावर एवढा आनंद झाला राजाचा मुलगा आहे किती आनंद असावा तो आनंद नुसता गोकुळापुरता मर्यादित नाही राहिलाही वरती भगवान परमात्म्याने त्याच्यावरती पुष्पवृष्टी करावं आई धनवंतरी धन वाटते असं गोकुळ असणार ते गरीब गाव आहे भगवान परमात्मा गोकुळामध्ये यायचा म्हणल्याच्या नंतर पडलेली घरं विश्वकर्म्यानं बांधली बाबा तुम्हाला एक सांगू का भगवान परमात्मा कोणाच्याही ठिकाणी जात असताना उग एखाद्या घाणीच्या ठिकाणी जात नाही तुम्हाला माझी भाषा कळते का नाही माझ्या लक्षात घ्या तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे ते हो येवनी गोपाळ राहे ते येवनी गोपाळ राही ते येवनी गोपाळ राही तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे ते येवनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ येवनी गोपाळ भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये जर आणायचं असेल तर त्याच्यासाठी ती जागा स्वच्छ असावी लागते बाबा उगच येत नाही गरीब गाव आहे गोकुळ गोकुळामध्ये आनंद नाही चिंताग्रस्त लोक आहेत पण भगवान परमात्म्यानं ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रवेश केला चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवी गोकुळामध्ये आनंद आहे किती आनंद बुवा त्याचं तर वर्णन केलं गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा, कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्या गोकुळवासियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एवढीस लेकरू आहे, हे गोकुळवासी आनंद व्यक्त करतायत, पण मथुरेमध्ये मात्र दुखाळ. गोकुळात सुखाळ आहे, पण मथुरेत दुखाळ आहे. ज्या ठिकाणी भाविक लोक आहे त्या भाविकांना आनंद असतो. म्हणजे दुर्जन आहेत ना बाबा, त्या दुर्जनांना कधी आनंद होत नाही आहे. बघा ना, तुम्ही सप्ताहाचं नियोजन करताय बरं का संदीप शेठ, जे भाविक आहे सतीश शेठ, जे भाविक आहे त्याला लय आनंद असतो. ते आदल्या दिवशीपासूनच चौकशा करायला सुरुवात करते, महिनाभर आधी. मुस्के महाराज ज्याला सप्ताहाचं नियोजन करायचंय, जे भाविक आहे ज्याला आनंद आहे ना, ते महिनाभर आधीपासून बरं का राम भाऊ, गावचा सप्ताह आलाय, असा असा महाराज भरू, चांगला भरू, आमक करू तमक करू, पहिल्यापासून नियोजनाला लागते. पण जे दुर्जने बुवा, त्याला सप्ताहाचा काय घेणं देणं अजिबात नसते. भले आपल्या दैठणे गावात काय एवढीच लोक आहेत, याच्यातले निम्मे अर्धीच आले असते, पण याच्यातली काही बी अशी आहेत की जे अजूनपर्यंत सप्ताह काळा का गोरा बघाय बी इकडे फिरकले नसते. आलेत का, त्यांना मात्र दुःख येते. म्हणते काय भोंग लावली ती वरती, सकाळ सकाळ बी काकडा लावते ती, रात्रीचं बी डोक्याचं उठवायचा कार लावलाय, कानाचं पडदं फाटाय आला, असं म्हणून मोकळी होते ती. आई, भाविकाला आनंदच आहे, पण दुर्जनामध्ये मात्र दुखाळाचं वातावरण. तसा गोकुळामध्ये सुखाळ, पण मथुरेमध्ये मात्र दुखाळ. भगवान परमात्मा अवतीर्ण झाला, गोकुळवासियांच्या आनंदाला पारावार नाही. पण इकडं कंसाला मात्र ती बातमी कळाली. त्या मायेनं सांगितलं, कंसा दुष्टा मला मारण्यासाठी काय राजकारण करतो, तुला मारणारा तुझ लागी वधी, उपजला मजा आधी. मला तुला मारणारा माझ्या आधी सुद्धा त्या गोकुळामध्ये जन्माला आलाय, काय बात त्याची करायची ते कर, मला काय फिरवतो. कंसानं जशी ही बातमी ऐकली तसं गडाबडा लोळायला लागला. अरे आहे का कुणी मला वाचवणार, कोण मला वाचवणार आहे का नाही? एवढ्या लोकांना तुम्हाला धनमान देऊन वाढवलं, माझ्या सोबत ठेवलं, इकडं फिरताय तिकडं फिरताय, एवढे पैसे दिले, पण तरी सुद्धा आज कुणी माझ्या वाट्याला येत नाही, कोण माझी मदत कर. कंसानं अख्ख्या नगरामध्ये दौंडी पिटवली. बाळकृष्णाला मारायचंय, नगरामध्ये दौंडी पिटवली, पण कोणीही समोर येत नाही. कंसाच्या लक्षामध्ये आलं, काय लक्षात आलं, इतके वर्ष यांना मी सांभाळले, ही माझ्यासोबत राहिली, ही फक्त धनाच्या लोभापोटी राहिली, हे काय माणसासाठी राहिले का? एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, हे आई माझ्याकडे लक्ष द्या, वाक्य फार गोडे बाबा. ते उगच संतांनी लिहून नाही ठेवलं, जो वरी चलन गा तो वरी म्हणती माझा, असा थोडा इको राहू. जवळ आपल्याकडे पैसा नाही तर बहीण म्हण माझा भाऊ आहे, भाऊ म्हणतील माझा भाऊ आहे. ज्यावेळेस आपल्या खिशात पैसा नाही ना, तेव्हा जगाच्या खिशात पैसा नसतो. जेव्हा आपल्या खिशात पैसा असतो संदीप शेठ, तेव्हा सगळ्यांका असतो. बरोबर आहे का नाही? तुम्हाला गरज लागू द्या, गरजेच्या वेळेस एखाद्याला फोन करा, म्हणायचं रामभाऊ पैसे नाही, थोडंफार मदत करता काय? रामभाऊ म्हणून राव माहीत तंगी चालली, मार्चेंट म्हणला, मार्चेंट म्हणला पैशाची तंगी चालली, तुम्हाला देऊ कुठून बुवा? आई, मथुरेमध्ये एवढा दुखाळ पसरला, लोकांना समजत नाही. कंस म्हणतो इतके वर्ष या लोकांना समजलं, ही जनता माझ्या सोबत राहिली कशापोटी? ही जनता राहिली फक्त लोभापोटी. यांना जो आलच देत नाही तोपर्यंत हे काय माझ्या कोणत्या कामाला येत नाही बुवा. त्यावेळेस कंसानं आज्ञा केली, तुम्हा वाढविले बहुमाने, अपार धन संपदा देवने, पण आता माझ्या कामा कोणी न येणे, बाळकृष्ण वधावया. इतके वर्ष तुम्हाला संपत्ती देऊन वाढवलं, धनमान दिली, नोकऱ्या लावून दिल्या, पण आता या बाळकृष्णाला मारायचे तर देवाला मारण्यासाठी माझ्यासोबत कुणी नाही. कंसाच्या लक्षामध्ये आलं, कंसाने दौंडी पिटवली. जो कोणी त्या लहानशा लेकराला गोकुळामध्ये जाऊन मारून आणीन, त्याला संपूर्ण नाही तर त्यासी अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन, त्यासी अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन, त्यासी अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन, त्यासी अर्ध राज्याची. कंसानं दौंडी पिटवली. ऐका हो, जो कुणी त्या लहानशा लेकराला मारून आणीन, यावरी कंस बोले दैत्याधिका, जो वधीन अनिल बालका, त्यासी किती? त्यासी अर्ध राज्याची टीका देईल छत्र सिंहासन. त्याला अर्ध राज्य, अर्ध राज्य म्हणल्याच्या बरोबर लाईनची लाईन लागली. कंसा आम्ही मारतो म्हणे त्या कृष्णाला. कंस म्हणला, मग इतके दिवस तुम्ही कुठे गेला होता?
मगाच्या धरून म्हणतोय कुणी मदत करीन काय, जेव्हा अर्ध राज्य जाहीर केलं तेव्हा तुम्ही पुढे आला. त्या अख्ख्या दैत्यांमध्ये एक भला मोठा उंच पुरा दैत्य पुढे आला म्हणे, कंसा काय कंसा म्हणे इतके वर्ष झालं तुमच्या बरोबर राहतोय पण तुम्हाला आमचा महिमाच माहित नाही. ते म्हणला काय महिमा आहे तुझा? हे काय म्हणला जातीनं ब्राह्मणी म्हणला, ब्राह्मणाचं सोंग घेतो, जानवं ठेवतो, शिगार राखतो म्हणला, धोतर घालतो, पंचकाष्ट्याचं चांगला नेहरू कुर्ता घालतो, जातो म्हणला गोकुळात भटजीचं सोंग घेऊन. चलतात चलतात लोकांच्या मूळ शांत्या काढतो, बारक्या बारक्या पोरांची भविष्य अशी सांगतो की बाया स्वतःच हाताने मारतील. कंस म्हणला मग इतके दिवस काय मेला होता काय, आता आला पुढं. ते म्हणला कंस अर्ध राज्य नाही तवर मी तरी कशाला काम करू बा, आता अर्ध राज्य. कंस म्हणला मग चालतंय भटजी, जावा म्हणे गोकुळात, आणा म्हणे मारू, तुम्हाला अर्ध राज्य नक्की ना? हो नक्की. निघाला भटजी गोकुळाकडे. भटजीनं पंचकाष्ट्याचं धोतर घातलं, फडशी हातात घेतली, खांद्यावरती फडशी घातली, पंचांग हातात घेतलं, पंचकाष्ट्याचं धोतर नेहरू नेसला, जानवर राखलं, शिखा राखली. भटजी असं लक 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 करीत निघालं ना गोकुळाच्या दिशेनं. महाराजांनी वर्णन केलं काय, विप्रवेश ते घेऊन निघाला, विप्रवेश देवा घेऊन निघाला, विप्रवेश ते घेऊन निघाला, विप्रवेश देवा घेऊन निघाला, गोकुळासी आला लाग वेगी, गोकुळासी आला लाग वेगी, गोकुळासी आला लाग वेगी, गोकुळासी आला पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत, पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत, पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत, पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत. भटजीनं जानवं घातलं, शिखा राखली, पंचकाष्ट्याचं धोतर नेसलं, फडशी हातात खांद्यावरती टाकली, हातात पंचांग घेतलं. भटजी लक 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 करीत गोकुळाच्या दिशेने विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला, गोकुळासी आला लागवेगी. आणि भटजी गोकुळामध्ये आल्यावरती पारावरती बसणाऱ्या लोकांना विचारलं, होय हो पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत. लोकांना विचारायला लागलं. ते म्हणे काल परवा इथं तुमच्या गोकुळात लेकरू जन्मलं, कोणाच्या घरी? लोकांना विचारायला लागले. लोक सांगायला लागली, भाविक सांगती नंदा घरी. ते म्हणे नंद बाबाच्या वाड्यावरती जावा म्हणे, तिथं पोरग जन्माला आलंय. हा त्याचं भविष्य सांगाय आलो की भटजी. आणि तुम्हाला भविष्य कळतं की काय? भटजी म्हणला भविष्य अहो चांगलंच कळतंय मला. म्हणला असं कसं भविष्य? भटजी तोंड बी पाहे नाही, भटजी हात बी पाहे नाही, राज बी पाहे नाही, चालतात चालतात लोकांचे भविष्य सांगायला लागला. इथून पुढे बरे होईल. पण त्याच्यासाठी भटजी म्हणायला लागला तुम्हाला काय करावं लागेल? भटजी आम्हाला एक गोष्ट सांगा, आमचा हात बघा, तोंड बघा, काहीतरी बघा, मग भविष्य सांगा. तुम्ही तर काय बीच बघा ना. भटजी म्हणला मी भटजीत असलाय, मला म्हणला तोंड बी बघायची गरज नाही, मला हात बी बघायची गरज नाही, चालता चालता तुमच्या कपाळावरच्या रेषा बघून म्हणला मी भविष्य सांगतो. मला बी कळतंय बर का. फक्त कोणी इचरा येऊ नका, फुकट काय मी कोणाला सांगत नाही. त्या भटजीचा जन्म माझा दुसरा म्हणायचं बुवा. भटजी म्हणाले तुम्हाला जर वाटतंय तुमचं बरं व्हावं तर बरं होण्यासाठी भटजी उपाय सांगा. भटजीनं उपाय सांगा. गळ्यामध्ये माळी घाल. संदीप शेठ भटजी उपाय सांगतात कुणाला? ते गोकुळवाशांना. काय? गळ्यामध्ये माळी घाला, देवाचं भजन करा, त्या भजनामध्ये चिंतनामध्ये रमून जा, मग तिथून पुढे इथून पुढे बरे होईल. इथून पुढं मग बरं होईल. चेतन शेठ तसं बरं होणार? आमचं काय आता वाईट आहे? तुम्ही आम्हाला दोघांनाच का म्हणतोय? तुमच्या गळ्यात नाही ना. बघा आता एवढं सप्ताह पार पडल्यावरती घ्या म्हणावं थोडंफार. हे आमच्या राजू महाराजांनी त्या दिवशी मला सांगितलं बुवा. सांगू काय तुम्हाला? सांगू काय? नको नको म्हणते ती. त्यांनी याला माळे घालायला लावा बुवा. हे गडी त्या दिवशी तिकडे ते खामगावची यात्रा होती म्हणे. कळलं असन तुम्हाला. आता पुढचं काय मी बोलत नाही बुवा. असो बरं व्हावं वाटत असल गळ्यामध्ये माळी घाला, देवाचं भजन करा. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे भगवान परमात्म्याच्या तो माणूस लक्षामध्ये राहतो. बाबा ध्यानी राहा श्रीहरीच्या. भटजी रस्त्यानं चलता चलतात भविष्य सांगायला लागले. तोंड बी पाहिनाय, राज बी पाहिनाय, हात बी पाहिनाय. लोकांनी सांगितलं
तिकडं म्हणे नंदबाबाच्या वाड्यावरती काल परवा लेकरू जन्मले भटजी लक लक शेंडी हलवीत 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 निघालं ना नंदबाबाच्या वाड्यावरती तवर तर अख्ख्या गावात बातमी पसरली कुठून काय नो भटजी आला म्हणे लोकांचं तोंड बी बघ ना हात बी बघ ना काय भविष्य सांगतोय बुवा ती बातमी पोचली आमच्या यशोदामाई पर्यंत यशोदामाईने म्हणा वय भटजी आलाय गावामध्ये हो म्हणे असा भटजी आलाय म्हणतात तवर तर भटजी नंदबाबाच्या वाड्यापुरतं लक 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 करीत भटजीला पाहिल्याच्या बरोबर यशोदामाई ना भटजी बुवा नवीन दिसता भटजी म्हणला हो नवीन दिसतो काय काम काय नाही माहिती तुमच्याकडे चालू कस काय नाही म्हणे मी लोकांचं भविष्य सांगतो आणि तुम्हाला कळतंय होय मला कळतंय म्हणत मग ते काल परवा आमच्या घरी बी लेकरू जन्मलंय त्याचं सांगता काय तेवढं भटजी म्हणला मना त्याचं तर सांगाय आलो काल परवा दिवशी गर्ग ऋषी त्या पोराचं भविष्य सांगून गेले पण मायांचा विश्वास एका बुवा काय बसत 10 दिव ऋषी बघतील पण एक बुवा बघायची नाही भटजीला आदल्या दिवशी गर्ग ऋषी सांगून गेले तरी सुद्धा माय म्हणते काल परवा आमच्या घरी जन्मलंय त्याचं सांगता का काय भटजी म्हणला त्याचं तर सांगायला चला म्हणे सांग नेलं भटजीला आतमध्ये भटजीला बसाया पाठ टाकला पाटाव भटजी बसला भटजी पाटाव बसल्याच्या बरोबर ते लेकरू आतमध्ये पाळण्यामध्ये टाकलं होतं भटजीच्या पुढे आले आणि भटजीला म्हणे भटजी सांगा म्हणे माझ्या लेकराचं भविष्य असं नाही आधी लेकरू बघावं लागतं लेकरू दाखवणार नाही भटजी तसं सांगायचं असेल तर सांगा भटजी म्हणला मग जाऊ द्या तसं सांगायचं सांगा म्हणे कधी जन्मलं कोणत्या मुहूर्तावर जन्मलं कोणता वार कधी जन्मलं म्हणता म्हणता यशोदा माईनं म्हणावं बुधवारच्या दिवशी जन्मलं मध्यरात्री जन्मलं रोहिणी नक्षत्रावरती जन्मलं भगवान परमात्म्याचं वर्णन आलं हरी बुधवार परियेशी मूर्ती प्रगटली बुधवार परियेशी कृष्ण मूर्ती प्रगटली बुधवार परियेशी कृष्ण मूर्ती प्रगटली बुधवार परियेशी कृष्ण मूर्ती प्रगटली हो श्रावणवद्य अष्टमेसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी हरी बुधवार परियेशी कृष्ण मूर्ती प्रगटली रोहिणी नक्षत्रावरती बुधवारच्या दिवशी मध्यरात्री जन्मलं लेकरू जन्मल्या बरोबर भटजन असं फडशे हातामध्ये घेतले पाण्यात चळायला लागलं असं मानाला झिंदडा देते माय म्हणते भटजी मानाला काऊन झिंदडा देता काय असं काय आहे का नाही भटजी म्हणते ती माय तुम्हाला काय सांगावं असलं पंचांग कोण्याच पोराचं अजूनपर्यंत मी पाहिलं नाही असं तुया पोराचं पंचांग काल गर्ग ऋषीने बी लय भारी सांगितलं म्हणून आईला बी वाटलं माझ्या पोराचं लय चांगलंय का काय भटजीच्या पुढे असा पदर सावरला अजून पुढे सरकून बसते भटजी काय सांगताय म्हणे सांगा की अजून काय पोराचं काय म्हणे काय यशोदामाई असं अवगुण पंचांग अजून कोण्याच लेकराचं पाहिलं अवगुण असं काऊन बोलता भटजी अवगुण न म्हणू तर काय म्हणू मूळ नक्षत्रावरती जन्माला आलं अख्ख्या कुळाचा नाश करीन हे काय घरात ठेवायचं लायकीच आहे काय जा म्हणे घराच्या बाहेर घेऊन मोठा खड्डा खांदा त्या खड्ड्यामध्ये पुरून टाका आता मला खरं सांगा परवा दिवशी मोठ्या नवसानं लेकरू जन्माला आलं आणि ते भटजी येऊन सांगते त्याला मारून टाका घरात ठेवू नका गर्तेत घाला त्याला नेऊन मला सांगा माई त्या भटजीच्या कानशिलात लावीन का नाही भटजीच्या कानशिलात नाही लावली पण यशोदाबाई म्हणल्या भटजी याचा अनापशाना बोलायचं नाही बरं का काय तुमच्या जीवाला काय हाडबीड आहे का आमचा बुवा आला तर तुमची काय खैर नाही इथून पटकेच नाही का काय दक्षिणा आहे ती देते माया पोराबद्दल असं बोलायचं नाही ते काल गर्ग ऋषी आले त्यांनी तर लय चांगलं सांगितलं माया पोराच तुम्ही असं काय सांगता कोण आलते काल ते म्हणे गर्ग ऋषी आलते हा म्हणूनच चुकलं त्यांचं गर्ग तो चुकला गणिताशी साठी बुद्धी नाटी होत असते पण आमचं फिट गणित म्हणला आमच्या गणितात एकही त्रुटी आढळणार नाही भटजी माय तुमच्या पाया पडते बुवा तुमची काय दक्षिणा असेल ती दक्षिणा घ्या आणि माया पोराबद्दल असं बोलायचं नाही निघा बरं तुम्ही येथून माय दक्षिणा आणायला आतमध्ये गेले तर ते पाळण्यात झोपलेलं म्हणतंय इतके दिवस झालं मी जन्माला आलोय मी जन्मलो भटा करता आणि भट मायाच मुळा उठला बुवा भटाला दक्षिणा द्यावी लागते म्हणून तिथून आतूनच पाळण्यातून आज्ञा केली ज्याच्यावर भटजी बसला होता त्या पाटाला आज्ञा केली म्हणे पाटराव माय आतमध्ये दक्षिणा आणाय गेली माईला विलंब लागतो तवर तर तुम्हीच द्या ना दक्षिणा
दक्षिणा द्या म्हणल्यावर पाठ घालून म्हणतोय देवा तुमच्याच आज्ञेची वाट बघतोय. त्यावेळेस तो पाठ लागला थरथर 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 कापायला. भटजी लागला लक 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 हालाय. भटजी इकडे बघतोय भूकंप झाला का काय. महाराजांनी वर्णन केलं काय. बसला होता पाटावरी पाटावरी तवची ते थरारी. बसला होता पाटावरी पाटावरी तवची थरारी. निष्ठुनिया पृष्ठीवरी निघाला अवचिता निघाते. निष्ठुनिया पृष्ठीवरी निष्ठुनिया पृष्ठीवरी बैसला अवचिता निघाते. निष्ठुनिया पृष्ठीवरी पडला पुढे तोंड घशी तोंड घशी पडला पुढे तोंड घशी पडला पुढे तोंड घशी तोंड घशी पडला पुढे 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 तोंड घशी. भट असा पाटावरती बसला. पाट लागला थरथर थरथर कापायला. भटजी लागला लक 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 हालाय. भटजी म्हणतो का भूकंप झाला का काय. तेवढ्या त्या पाटावरती बसलेला उठून उभा राहिला. 60 दिशी पाट निसरला की 12 दिशी बामणाच्या पाट. बामण पडला पुढे तोंड घशी. बसला होता पाटावरी तवचिते थरारी निष्ठोनिया पृष्ठीवरी बैसला अवचिता निघाते. पडला पुढे तोंड घशी. बामण म्हणतोय झालं का काय बुवा. कुडून मार बसला म्हणून माग वळून पाहतोय तर तेवढ्या देवानं आतून आज्ञा दिली. कडला बसलेल्या बांड्या बसताना तांब्याला उखळाला मुसळाला देव आतून म्हणतोय अय पाटरावाने दर्शन घेतलं तुम्ही कवा घ्यायचे. देवा तुमच्या आज्ञेची वाट. घरातल्या मूर्त्या उठल्या की सट 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 बामणाच्या तोंडावरती. बामण चिरिरिरी करीत पळायला लागलं तर तवर मुखाने यायचं आडवं लागायचं. पुढं परत तोंडाव पडला की त्या मुसळाने यायचं वरून ठोक्या टाकायचा. बामण पुढं दाताव पडला की पुढचे दात पडले. रक्त बंबाळ बामणाचं तोंड पडलं बुवा. बामण अशा गल्लीबोळातून पळायला लागलं. देवानं सांगितलं घरच्यांनी घेतलंय बाकीच्यांच्या घरच्यांचं काय. प्रत्येकाचे कुणाची खाट आडवी येते. खाटाला आडवा झाला की बामण तोंडाव पडायचा. पुन्हा उठून पळायला लागायचं. सांशन यायचं की नागपूर धरायचं की फुकणीनं वरून पुन्हा ठोक्या. बामण इकडं पळतय तिकडं पळतय. बामणाला काय सुचना. लोक लोक भवताला हसू लागले. म्हणे आमचे पिढे येते कैसे आले. म्हणे नवल कैसे झाले. मारू लागले मांबळ बाटा. लोक भवतालचे हसायला लागले. मांबळ भटाला घरातली बांडी मारायला लागले. ते म्हणल्याच्या नंतर करावं काय. बामण इकडं तिकडं पळतय. पळता पळता ते मुखळतं. तुम्हाला माहिती मुखळ असं भल्या मोठ्या त्या काटवटी. काटवट माहिती का. तव त्या विशाळ काटवटी भाकरी करता करता बायांच्या हातातल्या काटवटी निसताय धन दिशी बामणाच्या पाठीवरती. त्या उकिरंड्यावरती त्या गावऱ्या थापल्या होत्या बायांनी. आष्ट्याची रास करून ठेवली होती. त्या उकिरंड्यावरच्या गावऱ्यांना बी देवाना आज्ञा करा. अरे ही लोक दर्शन घेते तुम्ही का बसले म्हणून एक एक गौरी त्या उकड्यातून निघायची. सात 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 बामण चिरिरिरी करीत पळायला लागलं. बामण इकडं पळते तिकडं पळते. पळता पळता जानवे तुटले पंचांग फाटले. जानवई तुटलं पंचांगही फाटलं. धोतर गळाले ढुंगणाचे. धोतर बी गेलं नागवच. बामण असं उचपुरच्या पुरं काळ झरच्या झर नागवच पळायला लागलं. इकडं पळतय तिकडं पळतय. जाम मार बामणाला बसला बुवा. बामणाला बसतय कडून ते बी कळाला. जाम असं फुगलंय. आणि फुगून गोकुळ आपल्या मथुरेमध्ये गेला. आणि मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर असा जागेवरती झोपला. झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कंसाने विचारलं अरे काय आली गोकुळची माग. भटजीला माहित. कुठे भटजी आणा म्हणे भटजीला. भटजीला आणाय लोक गेली तर भटजी असं बमच्या बम फुगलेलं बुवा. भटजीला काय करावं ते बी या आडंगाव होता येणार का या आडंगाव होता येणार. धरलं भटजीला दोन्ही हाताने आणलं कंसाच्या समोर. कंसानं विचारावं भटजी अरे काय आले गोकुळचे मात. भटजी म्हणले काय सांगू कंसा तुझी काय खैर नाही म्हणला. तुला काय वाचू देत नाही. आणि कंस म्हणला केवढे. आणि तो म्हणला कुणी पाहिलंय. आणि तुला कोणी मारलं म्हणलं माहीतच नाही. कुणी मारलंय ते बी माहित नाही. पाहिलं बी नाही. मारत मात्र जाम बसलाय बुवा.
कंसाला काय सुधरत नाही, कंस गडाबडा लोळायला लागला. भगवान परमात्म्याला लहानपणापासून लीला करायला चालू केल्या. बड्या बड्या दैत्यांचा ऱ्हास केला. कपट्या महांबळ बटा दिले पिढे दान, कपट्या मांबळ बटा दिले पिढे दान. शोषिली पुतना विषपाजिताची सन, शोषी पितरा विषपाजिले सोना. उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन, अर्जुना. उखळ बांधून उपटिले विमलार्जुन, आईशा गवळणी त्या बोलती परस्परी, आईशा गवळणी त्या बोलती परस्परे, आयशा गवळणी बोलती परस्पर, आयशा गवळणी बोलती परस्पर. भगवान परमात्म्याला लहानपणापासून भल्या भल्या दैत्यांचा काग वगैरे ठा मारिले, बाळपणी अवघे दैत्य खाणे बुडविले. लहानपणापासून जी बाबा भगवान परमात्म्यानं पराक्रम करायला सुरुवात केली. कपट्या महांबळ वटा दिले पिढेदान, कपट्या महांबळ भटाला पिढ्याने आणलं बुवा असं म्हणतात. भट वाजित होता पाठाडे तव ते मुखी आदळले पिढे, असं तोंडावरती पडले, बम सुजले बुवा, पण त्याला काय समजलं नाही, मारले कोणी, भल्या भल्या दैत्यांना मारलं. हे लहानपणापासून लीला करते आई. एकाही दैत्याचा त्यानं निस्तार केला नाही बुवा, की एकाही दैत्याला त्यानं ठेवलं नाही लहानपणामध्ये. बरं ते रांगायला बी लागलं नाही, अजून पाळण्यात तवरच एवढ्या बड्या बड्या दैत्यांचा संहार करायला सुरुवात केली. हळूहळू भगवान परमात्मा गोकुळात वाढायला लागला. भगवान परमात्मा पाळण्यातून खाली पडायला लागला, पडून पोटाव पडायचा, पुढं सरकायचा. महाराजांनी म्हणावं तळवे तळहात, तळहात टेक, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळवे तळहात, तळहात टेकीतो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळवे तळहात, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. गौरांचा स्वंती पै सांगे आलिया कृष्णाची मागे, येणे येणे मोजरी रंगे नवनीत माझे भक्षिले. तळवे तळहात, तळवे तळहात, तळहात टेकीतो, तळवे तळहात, तळवे तळहात, तळहात टेकीतो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळवे तळहात, तळहात टेकीचा, तळवे तळहात, तळहात टेकीचा, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ओ डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा लहानाचा मोठा व्हायला लागला. हळूहळू उंबरा चढायला लागला. चढता चढता डाव्या गुडघ्यानं रांगायला लागला. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखीला सै. भगवान परमात्मा लहानाचा हळूहळू मोठा व्हायला लागला. आणि जसा मोठा व्हायला लागला तशा याच्या खोड्या काय कमी, याच्या एवढ्या खोड्या तर कोणीच केल्या नाही बुवा. गवळणींच्या मध्ये जायचं, अशा गवळणी एकत्र बसल्या. सगळ्या गवळणीमध्ये हे नुकतंच असं तळव्यानं आता तळहात टेकवायचं ना, असं पायाने रांगायचं. सगळ्या गवळणी अशा गोल येड्यावरती त्याच्या पुढे बसल्या आणि त्याला असा मधी उभा केला. आणि मधी उभा केल्याच्या नंतर यशोदाबाईनं त्याला जवळ घेतला, मांडीवरती बसवला. आणि यशोदाबाईनं म्हणावं कृष्णा, ए कृष्णा तुला काय खायला लागतं का? कृष्ण म्हणला नुकतंच आता कळायला लागलं कृष्णाला. बाकीच्या गवळणी त्याच्या मुखाकडे पाहतच रममान झाल्या. आणि बाकीच्या गवळणी त्याला म्हणा, ए कृष्णा नाचतो का म्हणे? विठाला विठाला नव
ते नैवेद्य तुम्ही दाखवा, पटकन दाखवा. आणि तुम्ही माझ्याकडे बघा ना बाया हो, तुम्हाला काय टेन्शन येते का? मी कीर्तन सांगतोय त्याचं, मग तुम्हाला असं काय टेन्शन आहे का काही वेगळं? मला टेन्शन मधली माणसं आवडत नाही बरं काय. मस्के महाराज हे शिवाजी महाराजांसारखं असं माझ्या पुढं बसलं, मला असं करायचं नसतं. मला पठ्ठ्याचा लय अभ्यास दिसतोय, चोपदार अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून. कीर्तन झाल्यावर त्याला विचारलं, म्हणलं काय अभ्यास? लोक म्हणले बहिरे. तुमच्यात बहिरे नाही ना कोणी, सगळ्यांनी मायाकडे लक्ष द्या. भगवान परमात्मा असा मध्ये बसला, सगळ्या गवळणींनी त्याला गराडा घातला. यशोदामाईच्या मांडीवरती बसलेल्या भगवान परमात्म्याला गवळणी विचारतात, कृष्णा नाचतो काय? कृष्ण म्हणला नाचतो. मान हलवतोय, ही बोबड्या भाषेमध्ये बोलायला लागला. म्हणला नाचतो की? नाचतो. बाई नाचतो म्हणतोय ती. यशोदे सोड बरं मध्ये त्याला. आता मला सांगा, ताण आहे त्याला, अजून चलाही येत नाही, धड बोलता बी येत नाही, पण नुसतं मान हलवतोय, नाचतो. बाईला सोड वाटण पोरग, ज्याला चलाही येत नाही तरी बी यशोदा माईनं असा कृष्णाला धरला, दोन्ही हाताला असा धरला, पुढं पुढं आणला आणि पुढं आणून अख्ख्या गवळणींच्या असा मध्ये उभा केला. मला सांगा सोड वाटते? सोड वाटते? तानी पार्टी अवस्था, एवढ्या अवस्थेत आता लडफडलं पडलं खाली तर सोड वाटतंय? एक गवळण म्हणते कृष्णा नाचतो, ती म्हणते नाचतो. यशोदे सोड की त्याला, नाचतोय म्हणतोय. यशोदा माईनं भीत 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 असा हात काढून घेतला, माग सरकली, जागेवर बसली. भगवान परमात्मा असा लडखडत्या पावलाने तिथं उभा राहिला, असा डुलतोय डुलतोय. ए कृष्णा अरे नाचतो काय? ते म्हणलं नाचतो. नाचतो म्हणल्याच्या नंतर बाकीच्या गवळणी अशा त्याच्याकडे पाहायला लागल्या. आणि कृष्ण आता नाचणारे म्हणल्याच्या नंतर, बापू एखादा नेता आपला आमदार गावात आला, त्याला जर नाचवायचा म्हणला तर ते एकटा नाचतोय. एकटा नाचतोय, एकटा नाचत नाही. आता इथं जगाचा मालक नाचायचंय बुवा, एकटा नाचून कसा जमन? यानं एकटं नाचायचं म्हणून सोबतीला कोण पाहिजे तर यानं आतल्या देहवाऱ्याला, आतल्या भांड्याला बसताना आज्ञा दिली. अरे म्हणला मी काय एकटाच नाचतोय? बाकीची म्हणली देवा तुमच्या बरोबर आम्ही आहे की? असं बघता काय, भगवान परमात्मा नाचायला लागल्याच्या बरोबर आतमधली भांडी बी नाचायला लागली, उखळ बी नाचायला लागलं, मुसळ बी नाचायला लागलं, देहवाऱ्यातल्या मूर्त्या नाचायला लागल्या. वर्णन आलं, नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे, नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे. उखळे मुसळे ताटी पाळी आणि दे भारे. हा धातू मूर्ती नाचू लागल्या एक सरे. धातू मूर्ती नाचू लागल्या एक सरे. हा गवळणी अवघ्या विस्मित, हा यशोदेसी प्रेम लोटत, यशोदेसी प्रेम लोटत. धरीला धावणी नाच रे तू कृष्णा मला पाहू दे नयनी. नाच रे तू कृष्णा मला पाहू दे नयनी. नाच रे तू कृष्णा मला पाहू दे नयनी. नाच रे कृष्णा मला पाहू दे नयनी. पाहू दे नयनी मला पाहू दे नयनी. पाहू दे नयनी मला पाहू दे नयनी. नाच रे तू कृष्णा मला पाहू दे नयनी. नाच रे तू कृष्णा मला पाहू दे नयनी. एकटा भगवान परमात्मा नाचतोय, याच्या बरोबर भांडी नाचायला लागली, उखळ मुसळ देहवाऱ्यातल्या मूर्त्या. भगवान परमात्मा नाचतोय म्हणल्यावर नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे, उखळे मुसळे ताटी पाळी आणि देवारे. धातू मूर्ती नाचू लागल्या एक सरे. गवळणी अवघ्या विस्मित, यशोदेसी प्रेम लोटत, धरीला धावणी. यशोदा माईला काय सुचना म्हणे, भूकंप झाला काय? सगळीच नाचायला लागली ती. मला सांगा एवढी नाचायला लागल्याच्या नंतर ते काय थोडा असते? आणि त्याच्यात ते उखळ नाचायला लागलं आणि मुसळ नाचायला. उखळा मधलं ते मुसळ असते खालीवर. आता ते खानदानी त्याला खालीवर कुटाकुटीचा नाद, वर जायचं की दन दिशी खाली यायचं. मला सांगा तुम्ही अंगात आलेलं पाहिलंय का? ताई अंगात आलेलं आजो, ए चष्मेवाले आजी, अंगात आलेलं पाहिलं काय? पाहिलंय का? पाहिलंय का नाही? अंगात कसं येतं? फुकट नाही आणून दाखवत. बघा बुवा देत असेल तर वाढव.
कीर्तन झाल्यावर सोडसान काय 500 त्या अंगात आलेलं तुम्ही पाहिलंय काय ना पाहिलंय काय त्या अंगात असं येतंय बघा ते आपल्या ताप्यात नसतं इकडं ते तुमच्या ताप्यात असतंय तिकडं लय धिंगाणा नुसता धिंगाणा आमच्या तिथं घरात शेजारी देवीचं देऊळ तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना तिथं आवस पुनवाला नुसतं धिंगाणा नुसतं झळलांग झप्पळांग एकदा का ते चालू झालं इथं किती टाळकरी दिसते तुम्हाला सोमटकर महाराज किती टाळकरी 20-25 टाळकरी संतोष बुवा त्यांच्यातली फक्त 2च असू द्या झांजवाली एकदा का त्यांनी झांजा वाजवायला सुरुवात केल्या झळलांग झप्पळांग बापू 17 टाळकरी बसवा नाही तर 25 बसवा यांच्या पुढं त्यांच्या पुढे यांचा आवाज काय निघून देते निघुवा ती त्या ओखळाच्या आणि मुसळाच्या तुम्ही म्हणा तू असं काय म्हणतोय मला ना देते आता म्हणून आमचं गडी परवा दिवशी काल का परवा लय डोस टाकून गेले म्हणून मी जरा दाबाते मी कोणाला भेटत नाही ते तरी काय कमी आहे मला सांगा आई ती तरी काय सामान्य आहे काय आद्यत्रय जननी देवाचे अरे ज्या देवतांच्या निर्मिती सुद्धा नव्हती झाली तेव्हापासून तिचं अनादी स्वरूप आहे ती एका काळातली नाही पण तिचं वर्णन म्हणजे काय सामान्य मला याच्यातलं लय नाद पण ते नादापायी मला कधी कधी वाटतं बाया हो मी कीर्तनकार नसतो झालो तर नक्कीच आराधी झालो मग नुसतं रातन दिवस नसतं झाडलांग झपाळांग आणि त्यांचा नाद लय भारी असते त्यातला ढोलकीवाला लय भारी असते ते नुसतं चालतं भप्पुनंग तुम्हाला जमते की झेंडे महाराज होता काय तुम्ही त्यात लय मजा असते बुवा पण त्याच्यामध्ये गोडवा पाहिजे बापू नाही तर गोडवा राहिला बाजूला ते कशी बी किंजळते ते काय बी अरे एकदा आमच्या घराच्या जरी ते आवसाला पुनवाला ते चालू झालं आणि मी असा घरात झोपलो आणि ते पठ्ठ्या पिऊन आला आणि लागला ना गाणं म्हणाया भल्या मोठ्याने आराडला म्हणला आराध्याच्या मेळ्यात घुसलाय अमिताभ बच्चन म्हणला अमिताभ बच्चन आला काय चोपदार पळत गेलो त्याच्या काय आता अमिताभ बच्चन बुवा काय त्याच्यामध्ये सुद्धा भाव आहे बुवा गोड असावं पण ते अंगात आलेलं तुम्ही पाहिलं का अंगात असं वेगळ्या गाण्यावर येत नाही अंगात कोणत्या गाण्यावर येतं माहिती काय अग बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला लखाबाई पोतरा झालाय भेटीला अंबाबाई लाड लाड ग अंबाबाई लाड लाड ग काग धरिलास राग धरिलास राग धरिलास राग धरिलास राग कडा 500 बघा बर का शब्दाला जागा जाताना पाकिटात 5,000 तर वाढलं पाहिजे म्हातारी म्हणते उठतंय का एखादं येतंय का काय म्हणू काय अजून त्या अंगात आलो बुवा त्या उखळाच्या आणि मुसळाच्या बघता काय माझ्या का उखळ नाचायला लागलं मुसळ नाचायला लागलं बाईला वाटलं भूकंप झाला काय यशोदामाईनं पळत जावं धरीला धावोनी उचलून घेतला याच्यात पायात चाळा होता यानं आज्ञा दिली म्हणून नाचायला लागली याला जसा उचलला तसं सगळं शांत पडलं बुवा यशोदामाईला याच्या खोड्या हळूहळू कळायला लागल्या भगवान परमात्मा लहानाचा आता मोठा व्हायला लागला चला यायला लागलं एक दिवशी यशोदामाई असं घुसळण करता करता यशोदामाईच्या जवळ आलं यशोदामाईला म्हणते आई मैया मला ते दे कृष्णा तुला काय देऊ गड्या काय मागत होतो माहितीये का शिवाजी महाराज हे म्हणते आई मला ते घुम घुम दे आता मला सांगा याला ते घुम घुम कुडून घालून द्यायचं बुवा माय घुसळण करते त्याच्यातून आवाज येतोय घुम 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 हे म्हणते मला ते घुम घुमत आहे कृष्णा अरे येडा का खोळा ते कुठं असते ते काय भगवान परमात्मा म्हणतोय ते नाही तो डेऱ्यात हात घातला लोणी खायला लागला कृष्णा आता चुरून खातेत काय हात घाला डेऱ्यात सर्दी पडतं झालं तर माय बाप काय म्हणेन तुझा मला चल म्हणे मेल्या मुडद्या अजिबात तुला देणार नाही म्हणून डेरा उचलला आतल्या वस्त्रीला नेऊन ठेवला भगवान परमात्मा म्हणतोय हा एवढं निशीन बाकीचं तर मायाच बापाचं आहे की म्हणला
भला मोठा डेरा बघितला आणि सगळ्या इर्जत्या त्या डेऱ्यात एकत्र केल्या आणि असं सूक्ष्म रूप धारण केले. डेऱ्याच्या कथडा उभा राहिला आणि टाकली ना डेऱ्यात उडी. दंदिशी चालता बोलता इतक्यामध्ये हरी आला. चालता बोलता इतक्यामध्ये हरी आला. कोणी नाही देव दृष्टी देखीला. कोणी नाही देव सूक्ष्म रूप धरणी डेऱ्यामध्ये प्रवेशला. सूक्ष्म रूप धरणी डेऱ्यामध्ये प्रवेशला. वरचे वरी लोणी खावोनिया देव गेला. वरचे वरी लोणी खावोनिया देव गेला. गुम गुम करती गुम गुम करी घुम घुम करती डेरे घुमाती. घुम घुम करती डेरे घुमाती. आनंदल्या गवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी छंद छंद डोलती. भगवान परमात्म्याने भली मोठी इर्जती घेतली. सगळ्या इर्जती त्या डेऱ्यात एकत्र केल्या आणि बारकं रूप धरलं. टाकली डेऱ्यात उरी. चालता बोलता इतुक्या मध्ये हरी आला. कोणी नाही देवदृष्टी देखीला. हरी सूक्ष्म रूप धरोनी डेऱ्यामध्ये प्रवेशला. डेऱ्यात उडी मारली ना असं कोपऱ्यात जाऊन बसलंय. माया आली तो डेरा पुढं घेतला. त्याच्यामध्ये ती रई टाकली लागली. माई रई लावायला घुसळण करते. जसं लोणीवरती यायचं ते आतली आतच खाऊन. माय रई लावून बेजार झाली. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला. रई लावते पण लोणीच वरती आहे ना बुवा. काय करावं. तेवढ्यात एक म्हातारी चालली रस्त्याने म्हणे, यशोदे 4 तास झालं रई लावते पण अजून लोण्याचा एक गोळा बी काढला नाही. रई लावते तर काय आराम करते तिथं. बघा ना आत्याबाई 4 तास झालं म्हणली रई लावते पण काय कोण्या डंगरीची नजर लागली. मह्या या डेऱ्यातून लोणीची. म्हातारी म्हणते नजर कशाची असते ग. ते उन्हाने इतळत असतंय तेवढं. त्याच्यामध्ये गार पाणी टाक. गार पाणी आवा आत्याबाई गार बी टाकलं. अगं मग ऊन पाणी आवा आत्याबाई ऊन बी टाकलं तरी बी येईना. उन्वणी शिळवणी घाली ते परी लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कळेना. टोने म्हणजे चिटकी. कोण्या डंगरीची नजर लागली. चिटकी झाली बुवा माझ्या डेऱ्याला. लोणीच वरती आहे ना. ऊन पाणी घातलं, गार पाणी घातलं, गरम घातलं पण लोणी येत नाही. यशोदा माईला ती म्हातारी म्हणते, यशोदे कदाचित एवढं घालून बी जर वर येते नसन तर ते लोणी कदाचित खाली जाऊन बसला असं. डेरा कानोडा करून हाताने घुसळ. डेरा कानोडा केला आणि हात आतमध्ये घातला आणि घुसळायला लागले. तो भला मोठा गोळा हाताला लागला. कोण जो डेऱ्यामध्ये बसला होता. हाताला धरला. हाती धरोनिया काढीला बाहेर. देखोनिया करी तोच त्यासी. देखोनिया करी तोच त्यासी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हाताला धरला बाहेर काढला. माईनं काठी घेतली 2 फटके लावले. कृष्णा मेल्या मुडद्या. चुकून रई लागली असते तुझ्या बापाने मला ठेवलं असतं का म्हणून इज्जती घरात नेऊन ठेवली. भगवान परमात्मा हळूहळू मोठा व्हायला लागला. एक दिवशी बलराम दादा दोघं खेळता खेळता असं मातीच्या ढेकळावर बसले. एवढीचा ढेकूळ घेतला आणि टाकला ना तोंडात. बारका होता ते पटक्यास इगरला पण बलराम दादाला देखवला. मैया हे बघ म्हणे कृष्णाने माती खाली. ते बघ मैया पळतच आली हातात काटे. कृष्णा आ कर आ करते ती आ करते. आता ते बारका ढेकूळ होता ते गेला आतमध्ये इकडून. आतमध्ये दिसत नाही. मैया तोंडात आहे काय. हे बलराम दादा खोटं बोलतोय नाही. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. अगं पण माती खाल्ली नाही. मग ते बलराम दादा काय खोटं बोलतो का. अगं खोटं बोलतो नाही तर काय. बलराम दादा खोटं बोलतो बलराम दादा. खोटं बोलतो बलराम दादा. मोठा पक्षपाती. आई ग आई नाही खाल्ली माती. आई ग आई खाल्ली माती. आई ग आई नाही खाल्ली माती.
राव याच्या खोड्या. आई बारका ढिगुळ गेला हो, ते खोटं बोलतोय म्हणे. माईला पटलं ना, तोंडात ढेकुळ दिसत नाही. माई परत निघून गेली. आता भला मोठा ढेकुळ घेतला आणि टाकला ना तोंडात. तेवढ्यात बलराम दादाने पाहिलं ना, मैया ते बघ परत खाल्ला म्हणे. मैया पळत आली. ते मगाचं बारकं होतं ते गेलं इगरून. आता यो भला मोठा कुठं इगरतोय बुवा. मैया म्हणते हा आ आ कर आ आ कर आ म्हणता म्हणता कृष्णानं तोंड उघडलं. आई 14 भुवन तोंडामध्ये दाखवली भगवान परमात्म्याने. माई मूर्छित होऊन पडली. एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या भगवान परमात्म्याने लीला कराव्या. बघता बघता लहानाचा थोडा थोडा मोठा व्हायला लागला. याच्या वयात आला आणि एक दिवशी पाटच्या पाऱ्यामध्ये सकाळ सकाळ गोकुळामध्ये चक्कर टाकायला गेला. आणि फिरता फिरता सकाळच्या पारी सडा समर्जन करून गवळीने भली मोठी रांगोळी काढली. रांगोळीच्या कडेला गेलंय, असं कमरव हात देऊन उभं राहिलं आणि रांगोळीकडे बघते ना असं करते. तुम्हाला जमत ना म्हणला रांगोळी. आणि कृष्णा तुला येते काय म्हणला. मला येत नाही. ह्या अख्ख्या जगाच्या रांगोळ्या तर मीच काढल्या म्हणला. मला येत नाही आणि तुला येते. आणि मग दाखव बरं काढून. हा मोठ्या शाण्या मी काढून दाखवल्या. माई शिकसान की. कृष्णा अरे शिकत नाही रे गाड्या, दाखव तरी काढून. हा म्हणला काढून दाखवतो बाबा, पण ते आपल्याला कुणी बघितलं तर जमत नाही. मग काय करू, तुम्ही पलीकडे तोंड करा तवर काढून दाखवतो. सगळ्या गवळण्यांनी पलीकडे तोंड केली. रांगोळीच्या मधोमध गेलंय. मध्ये उभं राहिले, कमरव हात दिला आणि चक्कर घालून मुतून गेलं पळून. बघता काय माझ्याकडे अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. भगवान परमात्मा लहानाचा हळूहळू मोठा व्हायला लागला. आणि एक दिवशी आमच्या राधाबाई पाण्याला निघाल्या. आणि पाण्याला जाता जाता भगवान परमात्म्याच्या भोवती असा गराडा पाहिला. आणि गराडा पाहिल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा रडत होता. हो रडते माथे बाळताने समजावी ताराहीना. सगळ्या गवळणी मिळून समजवण्याचा प्रयत्न करते, पण गडी काय गप्प होईना. आमच्या राधाबाई घुसल्या. आणि भगवान परमात्म्यानं राधाबाईला पाहिल्याच्या बरोबर शांत झाला. बाकीचे म्हणतात कृष्णा काय भामटायस रे तू, पण एवढा वेळ झाला आम्ही तुला गप करायचा प्रयत्न करू. आमच्याच्याने गप झाला, राधाबाईच्या गप झाला. राधे धर्मने जा तुझ्या घरला घेऊन. राधे राधे घे श्याम सुंदरा ग. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे जा म्हणे तुझ्या घरला घेऊन. राधाबाईला बी तेच लागत होतं. उचलला भगवान परमात्म्याला, घेतला कडवून, गेली घरी घेऊन. घरी घेऊन गेल्याच्या नंतर खेळायला लागले त्याच्याबरोबर. तिचा पती बाहेर गेला. आणि खेळता खेळता मनात इच्छा आली, कृष्णा आता जर तू मोठा असता तर. मनात आलेली भावना भगवान परमात्म्यानं ओळखली. तत्काळ झाला ना 21 वर्षाचा मोठा. राधाबाईच्या बरोबर चांगल्या दोघांच्या गप्पा गोष्टी रंगल्या. तेवढ्यात राधेचा पती आनया बाहेर दरवाजावरती थापत आहे. राधे उघड दरवाजा. राधाबाईनं आनयाची हाक आयली. कृष्णाला म्हणायला लागले, कृष्णा बाबा नवरा आला, आता तू बारीक हो. कृष्ण म्हणला, राधे लोक लहानाची मोठी होताना तू पाहिली असते. राधे म्हणले हो, पण मोठ्याची बारीक होताना कधी पाहिली काय म्हणली. ती म्हणली नाही बुवा. ते म्हणला मला लहानाचं मोठं व्हायचं एकच औषध होतं, ते मोठ्याचं लहान व्हायचं औषध घरी विसरून आलो म्हणला ना. आता जवळ तर नाही ना. रडकुंडीला आली बुवा राधा. कृष्णा आता माझा पती राग भरीन बुवा. कृष्णा व्याभिचाराचा आवीन, पतीचा दोष हाताला लागेल. कृष्णा छोटासा हो रे गड्या. भगवान परमात्म्यानं जैसा भाव तसा तो भगवान परमात्मा यांच्या जवळ. पुन्हा लहान मूर्ती झाली. लहानापासून याच्या खोड्या. आई एक खोडी नाही, अख्ख्या गवळणीची. एक दिवशी गवळणीच्या घरी गेला. गवळणीने असा त्याला कडव घेतला आणि त्याला तिथं बसायला टाकलं. आणि त्याच्यावरती बसला. आणि त्या गवळणींची लहान लहान लेकरं पुढं खेळत होती. खेळता 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 गपचिप त्यांच्या पशी गेले ना अशी बारीक चिमकुडा काटला त्या पोरांना. सगळ्या पोरांना चिमट्या काढल्या. पोरं मोठ्यानं भोकाड पसरायला लागले, ओरडायला. गवळणी काम सोडून त्यांना गप केलं, स्तनाला लावलं. त्यांना पाचता पाचता तेवढ्यात बाहेर गेले. आणि बाहेरच्या मोठ्या गोपाळांना काय गोपाळा हो, ते म्हणला दावणीची जनावर येडं घ्यायला, त्यांना भूक लागली, सोडता का काय माझ्यासाठी.
सगळ्या गोपाळांना आज्ञा केली आणि त्या गोपाळांनी सगळे बारकी बारकी वासरं सोडली. ते बारकी वासरं लागले आपापल्या आयाला जाऊन प्यायला. हे असं मोठ्या भिंतीवर जाऊन बसलंय आणि त्या भिंतीवर म्हणलं हैशा, म्हणला इकडची बी प्यायलेत आणि तिकडची बी प्यायलेत. म्हणला आज बी प्यायलेत आणि बाहेर बी प्यायले. ते भगवान परमात्म्याचा व्याभिचाराचा आवे. पुढं कपडे लपवायचे. हळूहळू लहानाचा मोठा होतो. गवळणींच्या प्रती जाऊन खोड्या वाढायला लागल्या आणि गवळणी सगळ्या गाराने घेऊन यायला लागली. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी. गवळणीने सांगावं यशोदे तुझं पोरग बाई एवढं 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 खुडीले लय लाडकं तर तुझ्या घरात ठेव, आम्हाला काय ग त्याचा जात. यशोदा माईने म्हणावं झालं तरी काय. अगं झालं काय म्हणजे परवा आला आमुच्या घरा दारी निजला होता म्हातारा. म्हातारा आमचा दारात बसला होता आणि वरून ताकाचा डेरा फोडला ना त्याच्या डोक्यावरती. बघता काय म्हातारा मेला असतं तर काय वाट होती. यशोदे तुझं पोरग लाडकं तर घरात ठेव म्हणे, आम्हाला तुझ्या पोराचा जाच नको बुवा. सगळ्या गवळणी यशोदा माईला घराने द्यायला लागल्या. एक गवळण आली म्हणली यशोदे काय बाई तू लाडका असावं. ते असं एक दिवशी माझ्या घरी आलं का कोणास ठाऊक आमच्या दोघांच्या दाढीची नेणीची गाठच मारून पळून गेलं. गाठ मारून पळून गेलो. सकाळच्या पारी ती चंदा काकू उठली. उठल्याच्या बरोबर ती गवळी होता महाराज 5 फुटाचा आणि गवळण होती 7 फुटाची. एवढा एवढा गवळण एवढी भलीचे उंचपुरीचे उंचपुरी. रातच गेले आणि गाठ मारून पळून निघून आले. सकाळी जशी गवळण उठली तशी याच्या मानाला असा झिंजाडा बसला आणि हिच्या बी मान कड 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 मान मोडली. त्याच्यामध्ये हे उठून म्हणते काय 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 लय झालं काय. हा सकाळच्या पारी असलं धंदो सुचते ती काय. हा मस्त हो निया मातली धांगडी करती ओढाओढी मज लागी. असं म्हणता म्हणता ती म्हणते तुम्हाला बी ह्या वयात हे पटतंय का. म्हणले माझी येणी वाढता लाजबीज वाटते का नाही. तेवढ्यात बघितलं तर याची एवढी मोठी धाडीने याची वेणी अशी गाठ मारून ह्याने पळून गेले. तेवढ्या सकाळच्या पारी एक गोसाई आला. गोसाई बी असला नंबरी होता. पीठ घेतल्याशिवाय दारच सोडित नव्हता. म्हणला पहाट 7ला दरवाजा उघडतोय घराचा. आता 8 वाजल्या तरी दरवाजा उघडना. दरवाजाच्या असं त्या बोळातून आतमध्ये झाकतोय. आतमध्ये बघतोय या दोघांच्या ओढाओढी चालू आहे. कोणी म्हणते हातानेच कापा, कोणी म्हणते कात्रीनेच कापा आणि येळीनेच कापा. यानं जो सिनेमा पाहिला आणि ते पळत जाऊन पोराला म्हणते पोरा हो ते चंदा काकूच्या घरी सिनेमा लागला. लाख हुंबळा त्या सगळ्या चंदा काकूच्याच घराकडं. सगळी पुढं त्या चंदा काकूच्या घरापुढं. आता म्हणली गाठ काय असे सुटायचे नाही, त्याच्याकडे जावं लागतंय. पण जायचं कुठं येशील नाही. लोक असते ते बाहेरून जायचं. बाहेरून जायचं म्हणून असे दोघं बाहेरून निघाले. पण पोरं काय गप बसते ते काय तवा. पोरांचा असा नुसता हुंबळात यांच्या मग कशी फजितीये कशी फजितीये. बघता बघता कृष्णाकडे आल्या. कृष्णानं फक्त कृपा कटाक्षानं पाहिलं आणि त्या गाठी सुटून गेल्या. आई ती गाठ म्हणजे फक्त दाढीची वेणीची नव्हती बाबा. ती गाठ होती अभिमानाची. माया घरी कसं येते बघतेच म्हणली होती आधी. भगवान परमात्म्यानं जाऊन गाठी मारल्या. अख्ख्या गवळणींच्या एवढ्या खोड्या यांच्या कानावरती जायला लागल्याच्या नंतर यशोदा माईला जरा राग यायला लागला. कृष्णा अरे कृष्णा अशा खोड्या असते ते काय. सगळ्या गवळणी मिळायला लागल्या आणि यशोदेला म्हणायला लागला यशोदे बाळा तुझा ताना कुठवर सोसुदिंगाना. यशोदे लाड तुझं लाडका असन बाई पण ते तुझ्या घरी ठेवा. आमच्याकडं तुझं लाडकं नको. मला सांगा एवढी एवढी सल्ली करू अजून नीट चलाय येत नाही, नीट बोलाय येत नाही. बाया होते चोऱ्या करीन ते खोड्या करीन. कोण्या माईला खरं वाटतंय तवा यशोदा माईने यांचीच खरडपट्टी काढायला सुरुवात केली. बाळ सगुण गुणाचे ताने ग. कसं बाळ सगुण गुणाचे. जेव्हा हाय कीर्तन झाल्यावर तुम्हाला येतंय का नाही म्हणाया. निदान पुढच्या तर महिला आजला का तेवढं म्हणा थोडंफार. काय बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ. गड्याला जेवाय देऊ नका तुम्ही. काय सांगता गाराने ग. अगं काय बाई म्हणे तुम्ही 12 घरच्या 12 तुम्हाला लाज आहे का. एवढी एवढीच लेकरून कुठं खोड्या करते का. गवळणींची लाज आमच्या यशोदामाईने वर काढली. सगळ्या गवळणी माघारी फिरल्या. आता मोठ्याचं लेकरू कोण बोलावं. जाता जाता एक उभ्या कानाची गवळण या गवळणींना भेटली. कसली उभ्या कानाची. उभ्या कानाची म्हणजे बाई लईच कारवणी. बाईला रिवर्स गिअर मुळातच नव्हता. बाईला पुढचा फक्त फर्स्ट सेकंड आणि फोर्थ
रिवर्स नावाचा घेर बाईत उभ्या कानाची गवळ म्हणले काय 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 झालं काय ते म्हणे काय सांगाव बाई ते नंदाचं कार्ट घरी येतंय खोड्या करतंय आणि निघून जाते घरानं घेऊन जावं त्या बाईनं आमचीच लाज वरती काढली काय करावं तरी काय आम्ही तरी ती म्हणली तुम्हाला काय बोलता येत नाही तुम्हाला नाही म्हणली बोलायची अक्कल ती म्हणली तुला आहे काय म्हणली हो चला म्हणे माझ्या मागं मी बोलते माझ्या बी घरी परवा आलं चोरी करून पळून गेले अजिबात या गावात राहायचं नाही मला तर इट 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 आला म्हणे काय त्या नंदाच्या कार्ट्याला आकलीचा भाग नाही म्हणे खोड्या करते आमक करते आणि त्याला बोलायला गेलं तर आपल्यावर धावती बाई चल म्हणे मी बोलते तिला तुम्ही फक्त माया माग म्हणा बाया म्हणायला लागल्या बाई तू एकटीच बोल आम्ही मगाशी बोलायला गेलो त्या बाईने आमची लाज वर काढली आम्ही काय येणार नाही बुवा असं म्हणता म्हणता हे म्हणले तुम्ही फक्त माया माग चला असं म्हणून निघाली यांना घेऊन आणि माग घेऊन गेल्याच्या नंतर दारात गेली तशीच मोठ्यानं आरडली यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे ग यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे लई लाडच आहे तो तुझ्या घरात ठेव इट इट आणला आम्हाला तुझ्या कार्यानं भंड आणला अजिबात आमच्या घराकडे सोडायचं नाही गोकुळात राहावं का नाही आम्ही वैतागाला अजिबात राहणार नाही तुझ्या गोकुळामध्ये तुला लाज सुद्धा वाटत नाही हा एवढं तो पोरग खोड्या करते आम्ही तुझ्या घरानं घेऊन येतो तरी बी आमचं ऐकत नाही लाज तरी वाटते का अजूनही लाज नाही तुझ्या मना यशोदे बाळा तुझा ताना अजून तुझ्या मनाला लाज येत नाही लाज वर काढली यशोदा माईची आणि तडक पावली घरी निघाली इकडं भगवान परमात्मा म्हणतोय आई लाज काढते ना तुझी ती थांब म्हणला तिच्याकडे बघतोच ही बाई उभ्या कानाची तड 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 घरी गेली आता घरी बाई तिचा नवरा होता असा तटांगडा करगरी सारखा वाळून गेला हाय लागल्यासारख्या झाडावाने बाईच्या धाकातला नवरा वाळलेलाच असतो ज्याच्या बाईचा ज्याच्या नवऱ्याला धाके तो नवरा असा नाही घावणार तुम्हाला हे असा करंगळेवानी ते बी लई नम्री होतं पण ते असं मोसम बघून वागायचं त्यानं जसंच बाईला तड तड करत येताना पाहिलं आल्याच्या बरोबर यानं ओळखलं ढगाळ वातावरण दिसते मोसम बघून वागायचे मला अरे झालं काय ती म्हणली झालं काय लाज वाटत नाही यशोदेला ते पोरगा आमच्या घरी सोडते खोड्या करते आमक करते बोलायला गेलं तर काढायला गेलं तर ती बाई आमची लाज वर काढते राहायचंच नाही म्हणले अजिबात आपल्याला चला म्हणे गोकुळातून निघून जायचं अगं बोलून चालून जरा व्यवस्थित मिटून घ्यावं असं कुठं तडक पावली निघून जाते राहायचं नाही म्हणलं ना या बाबाने बी बॅगी भरल्या गाडीवर मांडल्या डौलदार अशी गाडी तयार केली बैल झोपले निघाले ना डोके खाली अशी येशीच्या बाहेर यानं बी जाऊन दिली येशीच्या बाहेर जशी गाडी गेली तसं याने रिमोटचं बटन दाबलं तिकडून आतून रिमोटचं बटन दाबलं भला उन्हाळा लागला बाईच्या नाश्त्याचा कोरडा फट करून पडलं बाईला तहान लागली बाई म्हणली मालकाला मालक 5 मिनिटात पाणी पाजलं तर तुमची नाही तर देवाची मालक म्हणला थोडा वेळ थांब पाणी घेऊन येतो कमंडलो घेतला शेजारी विहीर होती विहिरीमध्ये पायऱ्या उतरून उतरला पाणी भरलं पाणी घेऊन वरती यायला लागला तेवढ्यात शेम टू शेम त्याच्यासारखं त्या गाडीपाशी येऊन उभं राहिलं हातात पाणी घेतलं पळतच आलं 10 पटाकेत म्हणला चल 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 म्हणला गाव जवळ करायला ती म्हणले झालं काय म्हणे काय ते एरीत भूत आहे की म्हणला हात पकडला होता माझा मयासारखंच दिसतंय म्हणला नाकात बी बदल नाही डोळ्यात बी बदल नाही शेम टू शेम बाईला बी भीती वाटली बाई म्हणले पाणी द्या पिऊ द्या गाडी वळवा पाणी पिलं गाडी वळवलं आणि ह्यो गाडी हाकतोय नंद्या टकाव करीत गाडी जी पुढे निघाली तेवढ्यात हे टक्क्याव करीत वरती आलंय वरती येऊन हातातला कमंडोल पाहतय तर गाडी जागेवर नाही बरं गाडी नाही पण बायको बी नाही लांबून हाक मारले अरे म्हणला गाडी सोड पण बायको तर माई बायको घेऊन पळून निघाला बुवा हे होतं ततांगडा आई पण पळायलंय कापर असं धोत्राचा सोगावरती खावला जे ततांगड्या पावलाने बापू असं चिंगाट सुटलं 5 मिनिटात गाडी घातल्याच्या बरोबर गचुंड धरलं त्याला खाली उतरवलं दोघांची झोपली बायको म्हणला माझी ती म्हणायचं माझी हिनं वरून पाहिलं म्हणली बाई नाकात बी बदल दिस भोया बी शेम टू शेम ओळखूची आहे ना या दोघांची भांडणं लागले तेवढ्या तिसरं हया असं शेम टू शेम
तिसरं गाडीवर बसलं आणि गाडी हाकायला लागलं. बाईला तर काय करावं बुवा सुधरत ना. जशी गाडी गोकुळामध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर नंदबाबाच्या पायावरती डोकं टेकवलं. नंदबाबाला म्हणावं, नंदबाबा आता तुम्हीच काय ते न्याय निवाडा करा म्हणल्याच्या नंतर ते तिघं पण तिथं आले. तिघांना असं लाईनीत उभं केलं. बाईला इतराव, बाई यातला तुमचा कोण? ती म्हणले मला जर कळत असता तर तुमच्या कशाला आल्या. शेम टू शेम दिसते ती. भुवयात बी बदल नाही. तेवढ्यात हे नंदबाबाच्या मांडीव बसलेलं उठलं. आईच्या मांडीव गेलं. आईला म्हणायला लागला, बघ आई मी तुला म्हणलो होतं का नाही ती तू लाज वर काढते ना. तुला खरं सांग का म्हणलं आई, लाज दुसऱ्याची तीच वर काढते जी स्वतः बिनलाजी असती. बघ किती बिनलाजी येतोय का नवरा वळखाया. असं म्हणल्याच्या बरोबर यशोदामाईला बी पटलं. हे म्हणली यशोदे काय बी कर, पण म्हणली माझा मला बघून दे बाई. नाही बघून देते तर काय करते, कुणा बरं संसार करू मेल्या मुर्द्याने. तिने बी शेम टू शेमच दिसते. ती भुवयात बी बदल नाही. यशोदामाईने नंदबाबानं फैसला करायचं ठरवलं. म्हणे नंदबाबाने सांगितलं हे 12 हात उंचीचा जो खड्डा आहे तो खड्डा एका उडीत जो कोणी पार करेन बायकोन गाडी त्याची. ही जी तिघं होती का नाही ही दोघं होती का शेम टू शेम. याने टुनकुनी उड्या मारल्या आणि पलीकडच्या काटावर गेलं. हे तातांगड वाळून गेलेलं. नंदबाबा म्हणते ते याला, होय उडी म्हणला मालक उडी जाय ना. आणि बायको माई शपथ म्हणला माझीची बुवा. नंदबाबांनी ओळखलं बायकोन गाडी याची. फैसला झाला. गाडी दिली. म्हणला जाशील काय गावाच्या बाहेर. या चरित्रातून एक बोध घेण्यासारखा आहे बाबा. गोकुळ म्हणजे दुसरं तिसरं गोकुळ नाही गड्या हो. गोकुळ म्हणजे साक्षात हे गोकुळ आहे. या गोकुळाच्या बाहेर पडण्याचा अधिकार त्याच्या मर्जीशिवाय कुणालाच नाही. त्याची मर्जी आली तर बिनबोबाटी सोडून जावं लागतंय. पण त्याची मर्जी नसन ते म्हणतात ना देव तारे त्याला कोण मारे. त्याच्या मर्जीशिवाय इथून बाहेर पडता येत नाही. तसं गोकुळातून बाहेर पडायचं नाही. इतके दिवस झालं पोरग खोड्या करते. खोड्या यशोदामाई पर्यंतच होत्या. आता तर नंदबाबाच्या कानावरती खोड्या जायला लागल्या. नंदबाबांना कृष्णा यंदोपद आईच्या कानावर तुझ्या खोड्या होत्या, आता माया कानावर यायला. बाबा फार खोड्या झाल्या. आता मात्र तू इथं राहायचं नाही. आता जाई तुराना सवे घेऊनी गोधना. आता मात्र तू शाळेत जायचं. शाळेत कुठल्या तर शाळेत जायचं गाया चारायच्या. पण हे जगाचा चालक मालक की बाबा ह्यो काय गाया चाराय एकटा जाईन काय. एकट्याला कुठं करमत. यानं सगळ्यांना आज्ञा दिली काय, या रे तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांना बोलवलं भगवान परमात्म्याने. या रे तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ गाया वरायला. हातामध्ये काठी घेतली, खांद्यावरती कांबळे हातरली. चारितो यमुनेच्या तीरावरती भगवान परमात्म्यानं गाया चारायला सुरुवात केली. गाया चारता चारता वेळ आहे म्हणून खेळ काय खेळायचे तर हळूहळू भगवान परमात्म्यानं खेळ खेळायला सुरुवात केली. पण एक नंबरचा चिडका भगवान परमात्मा. याच्यासारखा चिडका जगाच्या पाठीवर कोणी नाही. हा मोठ्याचं लेकरू बॅट बी याच्याच बापाची बॉल बी याच्याच बापाचा. खेळायला गेला आणि बॅट बॉल खेळता खेळता पहिल्याच बॉलला आऊट झाला. पहिल्या बॉलला आऊट झाल्याच्या नंतर हे म्हणते पहिला बॉल देवाला असतोय मी काय डाव देणार नाही. बरं बाबा पहिला देवाला, दुसरा फेकला, दुसऱ्याला बी आऊट तरी बी डाव द्यायना. म्हणला बॅट माई मी देणार नाही. तिसऱ्या बॉलला पुन्हा आऊट झाला पण पठ्ठ्या काय डाव द्यायला तयार नाही. कृष्णा एकटाच खेळबो, आम्ही काय तुझ्या बरोबर खेळत नाही. का खेळत नाही. अरे चिडक्या गत खेळतो तू. असं कुठं चिडी खेळतेत काय. असं खेळायचं असेल तर आम्ही तुझ्या बरोबर खेळणार नाही.
भगवान परमात्म्यानं चिडी करावं म्हणे, मला जर डाव देत नसन तर हे काय म्हणला माझी बॅट बोला अशी खांद्यावर बॅट टाकले निघाला घरी. आता बॅट याची म्हणले याला पुन्हा बोलून घेतला म्हणे खेळ आमच्या बरोबर. भगवान परमात्म्यानं गोकुळा म्हणे त्या यमुनेच्या तीरावरती गोपाळांनी आणि भगवान परमात्म्याने खेळ खेळायला सुरुवात केली. किती खेळ, नाना प्रकारचे खेळ बुवा. महाराजांनी त्याचं वर्णन केलं. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी आवाज खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी हा खेळताची नाना परी खेळताची नाना परी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू 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 डुबो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक डुबक तिबक पोरा हे हमम पोर हमामा हमम पोर हमामा हमम पोर हमामा हमम पोर घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घुमामा घुमरी वाजे हमम पोर हमामा हमम पोर हमम पोर हमामा 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 हमम खेळे भवराग माये भवरा खेळे भवराग माये भवरा खेळे भवराग माये भवरा खेळे भवराग माये भवरा या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा 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 खेळे भवराग माये भवरा खेळे भवराग माये भवरा कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी कानोबा खेळ जाऊन कोरडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी किती करशील रे कुलभोरी किती करशील रे कुलभोरी कानोबा खेळ जाऊन कोरडी कानोबा खेळ जाऊन कोरडी किती करशील रे कुरगोडी किती करशील रे कुरगोडी कानोबा खेळ जाऊन कोरडी कानोबा खेळ जाऊन कोरडी खेळ जाऊन भगवान परमात्म्यानं नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा खेळला, लगोरी खेळली, हुतू तू 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 हुतू तू तू खेळला, नवे नवे भोवरा खेळला. आणि भगवान परमात्मा चिडायचा म्हणून खेळ डाव जाऊ नको रडी. त्यानं म्हणावं बुवा असं खेळता खेळता गडी आला ऐकून दिला डाव झोपून गेला गुडघावाकून गेला गुडघावाकून किती करशील रे घोडी कानोबा खेळ डाव नाही कुरघोडी. भगवान परमात्मा कुरघोड्या करायचा. कुरघोडी म्हणजे एकावरती एक तडपणा असा लबाडी करायचा. खेळता खेळता बरेचसे खेळ झाले. आता 12 12:30 वाजून गेले. गोपाळांनी म्हणावं खांदी भार पोटी भूक काय तो या कीर्तनाचं सुख म्हणावा. मग अशी भारा तिकडं 10:30ला 9:30ला माझ्या मते 10:30ला चालू झालं बरोबर ना, म्हणून 12:30 वाजवल्या. आता मात्र पोटामध्ये भूकन कावळ वरडायला लागलं, उंदीर कुरतडायला लागले पोट. तुमचं काय मला बी भूक लागले बोलून. गरीब घरचे लेकर मोठ्या करतात
आणि तुझ्यासारखी पंचपक्वानाची शिदोरी आमच्या बापाकडे नाही बुवा. तुला आमची आहे तशी जर तुझ्यात घ्यायची असेल तर घे, नाहीतर आम्हाला सुद्धा तुझ्या जेवाय बसायचं नाही. हा अधिकार गोपाळांचा आहे बाबा. देवावरती सुद्धा सत्ता गाजवण्याचा अधिकार संतांचा आणि आमच्या गोपाळांचा आहे. उगत नाही, संतांनी सुद्धा म्हणावा अमुच्या भावे तुझं देव पण हे का विसरवणे. आम्ही देव म्हणतो म्हणून तू देव नाही तर कशाचा तू देव बाबा. तसं देवा आमच्यात जर तुला आम्ही तुझ्यात बसणार नाही जेवायला. तुला आमच्यात जर जेवायचं असेल तर आमच्या जशा शिदुऱ्या आहे तशा एकत्रित घ्यावा लागत्या. भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुऱ्याचा काला केला. तो काला अमरावतीमध्ये पाहिला. आज ऊस अमरावती, अमरावतीतले सगळे इंद्रा सकट ब्रह्मदेवा सकट सगळे देवी देवता खाली त्याचं सेवन करायला. कुठं काल्याच्या आशे देव जळी झाले मासे. माशाच्या रूपामध्ये यमुना माईच्या जळामध्ये माशाच्या रूपाने हे देवी देवता आले. भगवान परमात्म्यानं म्हणावं हा अधिकार फक्त तुम्हाला खाऊन झाल्यावर हात कुणी धुवायला यमुना माईकडे जायचं नाही. मग आपापल्या रुमालाला पुसायचं, माग तिकडं कुणी जायचं नाही. कारण त्या काल्याचा कवळ काही काल्याच्या वैकुंठी तो काल्याचं कवळ त्या वैकुंठामध्ये वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे तो काला वैकुंठामध्ये नाही, वैकुंठातल्या लोकांना सुद्धा दुर्लभ आहे. तो काला आमच्या भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये केला. आणि गोकुळामध्ये केलेला तो काला साधू संतांनी, नामदेवराय आदी करून ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय आदी करून संतांनी तुमच्या आमच्या सर्वज्ञांच्या भल्यासाठी वाळवंटामध्ये साजरा केला. आणि त्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तोच काला गावोगावी पोहोचला. आणि काल्याच्या कीर्तनानं आजच्या दिवशी तोच गोकुळामध्ये जो भगवान परमात्म्यानं महाप्रसाद गोपाळांना वाटला, तोच साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं तोच प्रसाद काल्याच्या स्वरूपामध्ये आपल्या या दहिटणे गावामध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला आम्हाला बोला गोपाळ कृष्ण भगवान की, गोपाळ कृष्ण भगवान की जय. विठ्ठल जय जय विठोबा रखुमाई. शोभा रखुमाई, 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 शोभा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हा टाळी टाळी टाळी. हा शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई. शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई. हा गोकुळेच्या सुखा अंत पार नाही. लेख बाळकृष्ण नंदा घरी आनंद झालं. गुडिया तोरण करती कथा गाणं. बाळकृष्ण नंदा घरी आनंद या नर नारी. भगवान परमात्म्याच्या लीला आजच्या कीर्तनातून वर्णन करायचा मानस असतो बुवा. भगवान परमात्म्यानं लहानपणापासून बड्या बड्या लीला केल्या. चोरीचा आवे, व्याभिचाराचा आवे, खोड्यात भले भल्या दैत्यांचा संहार आहे. त्या भगवान परमात्म्याच्या चरित्रातून एक गोष्टीची शिकवण तुम्हाला आम्हाला एगड्या, त्याची जर कृपा पाहिजे असेल, या गोपाळांना मिळाला, या गवळणींबरोबर खेळला, उगच खेळला नाही किंवा उगच मिळाला नाही बाबा.
या गोपाळाने आणि गवळणी याच्यासाठी किती वर्षाची प्रयत्न केले, किती वर्षाची तपश्चर्या केली. एका जन्माचं फळ नाही आई. याला मिळवायचा म्हणजे सकाळी नामस्मरणाला लागला म्हणजे संध्याकाळी देव मिळाला, अशातली बात नाही गड्या. या गवळणीने आणि गोपाळाने याच्यासाठी काय नाही केलं. याचे लागी हो केले नाना याग, याचे लागी हो ते जिएले भोग, याचे लागी हो अष्टांगादी योग, याचे लागी हो विषयांचे त्याग हो. जन्मोजन्मी आम्ही केली हे सूचना. जन्मोजन्मांतरीची सूचना आहे. तेव्हा कुठं हा भगवान परमात्मा आणि त्यानं ज्या गोपाळांच्या बरोबर गोकुळामध्ये केलेला काला वाळवंटामध्ये साधू संतांनी केला आणि तोच काला आज आपल्या सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आपल्या दहिटणे गावामध्ये संपन्न होतोय. त्या अनुषंगानं या अभंगावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला. वेडवाकडा असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे आणि बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आलं आहे असं तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. दादा फोडिले भंडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारव आहे, किंवा तुम्ही संत माझी आकडा कराल दिठीचा बहुडा तरी माने तुम्हा एवढा होईन मी. बोलिलेली कुरी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप असे. तुका म्हणे छंदे मन वेदिले किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी ज्ञानेश्वर.